यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडलेली आहे। व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आलाय। सुहास रेडेकर आपल्या सोबत आहेत। सुहास, घटना नेमकी काय घडलेली आहे आणि कुणावर संशय व्यक्त होतोय? ज्ञानदा उल्हासनगरच्या अमन टॉकीज म्हणून जो एरिया आहे उल्हासनगर 3 नंबर मध्ये, त्या ठिकाणी उल्हासनगरचे व्यापारी युनियनचे अध्यक्ष म्हणून सुमित चक्रवर्ती यांच्या ऑफिसच्या बाहेर 2 हेल्मेटधारी युवक आले होते, अज्ञात होते आणि त्यांनी यांच्या ऑफिसवरती गोळीबार केला। पण त्यांचे जे सुमित चक्रवर्ती जे मॅनेजर होते ते मात्र दीपक राजानी हे मात्र बालबाल बचावलेले आहेत। गोळीबार करून हे पळून गेलेले आहेत। पण पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की सुरेश पुजारी गँग जी आहे त्यांचे हे हस्तक असण्याची शक्यता वर्तवली आहे। कारण ह्या अगोदर देखील सुरेश पुजारी गँगनी व्यापाऱ्यांवरती आणि काही केबल ऑपरेटर्स वरती देखील हल्ला केला होता। आणि पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की सुरेश पुजारी गँगचे हस्तक असावेत आणि ते हेल्मेटधारी असल्यामुळे अजून तरी काही कळू शकलेलं नाहीये। ज्ञानदा, नक्कीच सुहास, धन्यवाद या माहितीबद्दल। सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाहीये, परंतु घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे।